शो लिहिणं म्हणजे काय असतं ऍक्च्युली? तर काय की कॅमेरा ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा काय दिसतं तुला, तुझा अँकर येतो. जसं तू तुझं काहीतरी लिहितोस, तेव्हा मी आदित्य आहे, माझं असं आहे, मग तू कलाकारांची ओळख करून देतोस आणि मग कलाकारांशी काय बोलायचं जेणेकरून तुझा एक चांगला पॉडकास्ट तयार होईल. ह्याचं तुझं एक तयार करतो, ते लोक आम्ही आधी तयार करून ठेवतो. आता मला एक रिअलिटी शो करायचे, बरोबर. तर मी तुम्हाला अप्रोच केलं, असं असं आहे माझं, तुम्ही त्याचं वर्क फ्लो कसं असतं, तुम्ही कसं काम करता त्याच्यावर? रिअलिटी शो मध्ये साधारणतः एक 8 ते 9 पानांचा एक एपिसोड असतो आणि त्याच्यामध्ये कसं असतं, त्याच्यामध्ये कंटेस्टंटचे गाणं असतं, त्याच्याबद्दलच्या कमेंट्स असतात, त्याच्यानंतर स्पॉन्सर इंटिग्रेशन असतात. त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटीला फारसा स्कोप नाही. ते लिहिताना तुम्ही कसं म्हणजे असं पॅराग्राफ म्हणूनच लिहिता का डायलॉग्स टाईप मध्ये? डायलॉग्स टाईप मध्ये लिहायला लागतं. ओपनिंग सीन अँकर एंटर करतो आणि अँकर काय काय बोलतो हे लिहितो, मग फर्स्ट ऍक्ट, सेकंड ऍक्ट, मग त्याच्या कमेंट्स. आणि ते डायलॉग्स लिहिताना तुम्हाला जे वाटतं तेच तुम्ही लिहिता का तुम्हाला काही सजेशन्स दिलेले असतात ऍक्टरनी म्हणा किंवा डायरेक्टरनी म्हणा? की आम्ही जेव्हा लिहायला बसतो तेव्हा लिहिताना आम्हाला हा विचार करायला लागतो की हे जे मी लिहितोय ते घरातल्या सगळ्यांना आवडायला पाहिजे, म्हणजे आजी आजोबांना पण आवडायला पाहिजे. त्याच्यामुळे रिस्ट्रिक्शन्स खूप आहेत. आपण जातीबद्दल काही बोलू शकत नाही, आपण धर्माबद्दल काही बोलू शकत नाही, एखाद्याच्या रंगरूपावरनं काही बोलू शकत नाही. तर अशा खूप गोष्टींच्या रिस्ट्रिक्शन्स येतात, ते नाहीच बोललं पाहिजे. एखाद्याच्या भावना न दुखावता तुम्हाला काहीतरी मांडता आलं पाहिजे. पण आजकाल काय झालंय, ते कशाने दुखवतील ना याची काही गॅरंटी नाही. हो, हा पण एक मुद्दा आहे. म्हणजे आता तू जोक नाही करू शकत कोणावर, तर ते फक्त हायजीन सांभाळायला लागतं लिखाणामध्ये.